नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे भूमीला आता झोप येत नसते. तिला आपल्या मुलीची क्षितिजाची खूप जास्त आठवण येत असते. त्यामुळे इथे भूमी आता उठते आणि तिने क्षितिजाची जी काही सगळी तयारी करून ठेवलेली असते, म्हणजे ती आल्यानंतर तिला गादीवरती कुठल्या झोपवायचं, ती गादी छोट्या छोट्या उशा तिने तयार करून ठेवलेल्या असतात. त्या तिने कपाटामध्ये ठेवलेल्या असतात. तेव्हा भूमी ते सगळं काढते आणि तिच्या आणि आकाशच्या मध्ये तिने ती आता उशी वगैरे लावून ठेवलेली असते. बाळाची छोटी गादी लावून ठेवलेली असते. तेव्हा इथे भूमी हे सगळं हळूहळू करत असते, आकाशला जाग येऊ नये म्हणून. तरीसुद्धा आकाशला जाग येते आणि तो बघतो तर त्याच्या शेजारी छोटीशी गादी असते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी हे सगळं काय आहे? तेव्हा भूमी म्हणते, आकाश आपली क्षितिजा आपल्याकडे आता लवकरच परत येईल ना, मग ते आल्यानंतर आपल्या दोघांच्या मध्ये झोपेल, मग आपल्याला सवय व्हायला हवी आहे ना, म्हणून मी हे सगळं करते. मला क्षितिजाची खूप जास्त आठवण येते. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी हे बघ, क्षितिजाच्या आठवणीने जास्त व्याकुळ होऊ नकोस ना, नाहीतर तुला त्रास होईल. तेव्हा भूमी म्हणत असते, नाही आकाश, मी आपल्या क्षितिजाच्या आठवणीने व्याकुळ होत नाही आहे. मी खरंच इथे तिची जास्त आठवण काढत नाही आहे, कारण मला माहिती आहे आपली क्षितिजा आपल्याकडे लवकरच परत येणार आहे. मी तिची फक्त वाट बघते आणि ती आल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टींची सवय व्हायला हवी आहे ना, म्हणून सवयसुद्धा करून घेते. आपल्या दोघांच्या मध्ये झोपल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीची सवय नको का? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी बरं ठीक आहे, तू आता शांतपणे झोपून घे बरं, तुला झोप येत नाही का? तेव्हा भूमी म्हणत असते, नाही आकाश, अरे आपल्या घरामध्ये जेव्हा छोटं बाळ असतं ना, तेव्हा आपल्याला जागरणाची सुद्धा सवय हवी. असं म्हणतात की जी मुलं रात्री जन्माला येतात ना, ती रात्रीची जागतात आणि दिवसभर झोपतात, आणि जी मुलं दिवसा जन्माला येतात ती दिवसा जागतात आणि रात्रभर झोपतात. मग आपल्या मॅडम तर रात्रीच्या जन्माला आलेत की नाही, म्हणजे ते रात्रभर जागणार. मग आता आपल्याला जागरणाची सवय नको का? म्हणून मी जागरणाची सवयसुद्धा करून घेते, म्हणजे जर ती रडली वगैरे तर तिच्याबरोबर जागं राहायला नको का मला? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की अरे वा, म्हणजे भूमी तू अगदी सगळी तयारी करून ठेवलीस. तेव्हा भूमी म्हणते, हो ना, कधी एकदा क्षितिजा परत येते असं झालं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, नाहीतर काय भूमी, आपण सगळेजणच किती क्षितिजाला मिस करतो ना गं, म्हणजे ती कधी एकदा परत येते असं झालं आहे मला. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी पण खरं सांगू का, तुला जागरणाची सवय करायला नको, कारण का आपली क्षितिजा जर स्वभावाने माझ्यासारखी झाली तर ती शांत होईल ना, मग ती तुला त्रास देणार नाही. मी कुठे तुला त्रास दिला आहे? तेव्हा भूमी आकाशकडे बघायला लागते. तेव्हा आकाश म्हणतो, बरं ठीक आहे, डोळे वटारून माझ्याकडे बघू नकोस, दिलाय मी त्रास तुला थोडासा, नाही असं नाही, पण बघ ती आहे ना दिसायला तुझ्यासारखी व्हायला हवी आहे, पण स्वभावाने मात्र माझ्यासारखीच व्हायला हवी, शांत. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश मी किती वेळा सांगितले तुला, क्षितिजा दिसायला तुझ्यासारखीच झाली पाहिजे, मला ती तुझ्यासारखी हवी आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, का पण? तेव्हा भूमी म्हणते, का आता वर्णन करून सांगू का तुझं? तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही नको नको, लहानपणापासून माझ्या डोळ्यांचं इथे आता वर्णन ऐकून आणि स्तुती ऐकून मला कंटाळा आला आहे. तेव्हा भूमी म्हणते, आकाश पण मी तुझ्या डोळ्यांबद्दल बोलणारच नव्हते. तेव्हा आकाश म्हणतो, हो का, मग कशाबद्दल बोलत होतीस? नाही, लहानपणापासून सगळ्यांनी माझ्या डोळ्यांची एवढी स्तुती केली आहे ना, की आता मला ते ऐकवत नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, पण मी करणारच नव्हती, तूच तुझ्या तोंडाने स्वतःच्या डोळ्यांची स्तुती करतोयस, म्हणजे स्वतःच्याच तोंडाने स्वतःची स्तुती. आणि भूमी इथे हसायला लागते. त्यानंतर इथे आकाश म्हणतो, बरं ठीक आहे, झोप आता, आपण आता सवय करून घेऊया. तेव्हा इथे आता बाळाच्या गादीवरती भूमी आणि आकाश दोघांनीसुद्धा आपले हात ठेवलेले असतात आणि ते दोघेजण एकमेकांकडे बघत आता झोपत असतात. तेव्हा इथे रात्रीच्या वेळेला नर्स आणि तिचा नवरा आता दोघेजण भूमी आणि आकाश या दोघांना सत्य सांगायला येत असतात. तर एवढे दिवस घालवले आणि जेव्हा रागिनी त्यांच्या जीवावरती उठली, तेव्हा आता इथे दोघांचे डोळे उघडलेत आणि ते दोघेजण भूमी आणि आकाशला सगळं सत्य सांगायला आलेत, ते सुद्धा एवढ्या रात्रीचे अंधारातून. तेव्हा इथे वॉचमन आता दाराजवळच असतो. तो म्हणत असतो, हे कोण कोण आहात, कोण तुम्ही? तेव्हा तो माणूस म्हणत असतो की, बाबा तू आरडाओरडा करू नकोस, मी काही कुणी चोर वगैरे नाही आहे, मी इथे भूमी मॅडम आणि आकाश सर यांना भेटायला आलो आहे, त्यांना एक महत्त्वाची माहिती सांगायची आहे. तेव्हा इथे आता वॉचमन म्हणत असतात, अरे जर महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे तर मग एवढ्या रात्रीच्या अंधारामध्ये का आलास? इथे सकाळी उजेडातून यायचं ना, प्रकाशामधून यायचं, धडधाकटपणे समोर, असा रात्रीचा का लपून छपून आलायस, तोंड लपवून? तेव्हा तो माणूस म्हणत असतो की, हे बघ, आम्हाला जी माहिती द्यायची आहे ना
ती दुसरी कुणालाही कळता कामा नये. आम्हाला आकाश आणि भूमी या दोघांनाच ती महत्त्वाची माहिती द्यायची आहे. तेव्हा आम्ही रात्रीच्या वेळेला त्यांना भेटायला आलो आहे. तेव्हा इथे वॉचमन म्हणतात, अरे पण मग त्यांना फोन करायचाच ना, असा इथे कशाला आला आहेस? तुला आकाश सरांना फोन करता नाही आला का? तेव्हा तो म्हणत असतो की फोन केला होता पण त्यांनी उचललेला नाही आहे. प्लीज प्लीज तुम्ही जाऊन बोलवता का? त्यानंतर इथे भूमी आता झोपलेली असते पण तिला उचकी लागायला लागते. तेव्हा आकाश म्हणत असतो, काय गं भूमी, एवढ्या रात्री तुझी कोण आठवण काढते? तेव्हा भूमी म्हणत असते, कदाचित क्षितिजा माझी आठवण काढत असेल का? तिला माझी गरज असेल आणि मीच तिथे नाही आहे, कदाचित तीच माझी आठवण काढत असेल. तेव्हा भूमी म्हणतो, आकाश अगदी बरोबर, तू इथे तिची आठवण काढतेस आणि ती तिकडे तिच्या आईची आठवण काढते. कदाचित तुला त्यामुळेच उचकी लागली असेल. पाणी पण इथे नाही आहे, थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. तेव्हा भूमी म्हणत असते, नाही नको थांब, मी पण येते तुझ्याबरोबर. मी सुद्धा देवाला नमस्कार करते, देवाला साकडं घालते की मी जसं माझ्या बाळाला मिस करते आणि मला इथे तिची आठवण येते तशी माझ्या बाळालासुद्धा माझी आठवण येतच असेल ना. तेव्हा मी देवाजवळ साकडं घालते की माझ्या क्षितिजाला, माझ्या बाळाला अगदी व्यवस्थित झोप लागू दे, असं मी देवाला म्हणते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, ठीक आहे भूमी, चल तू माझ्याबरोबर. तर इथे भूमीला असं वाटत असतं की क्षितिजाने आठवण काढली, पण इथे आता नर्स आणि तिचा नवरासुद्धा भूमी आणि आकाश या दोघांची आठवण काढत असतात. तेव्हा इथे वॉचमन म्हणतात, अरे फोन कर ना आकाश सरांना. तो म्हणतो, केला होता ना, 2 वेळा केला होता, पण ते दोघेही जण फोन उचलत नाही आहेत. हे बघा दादा, तुम्हीसुद्धा आता एवढ्या रात्री ना डोरबेल वाजवू नका. तुम्ही एक काम करा, आकाश सरांचा नंबर असेल ना तर त्यांना फोन करून तुम्ही इथे बोलावून घ्या, मी इथेच त्यांची वाट बघतोय. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता वॉचमन म्हणत असतो की बरं बरं ठीक आहे. पण इथे वॉचमनला भीती वाटत असते, कारण मागच्या वेळेला कुणीतरी इथे बॉम्ब ठेवलेला असतो, त्याच्यामध्ये एक मोबाईल असतो आणि भूमीला मारण्याची धमकी देण्यात आलेली असते. तेव्हा इथे वॉचमनच्या जीवाला भीती वाटत असते, हा माणूससुद्धा फ्रॉड असेल तर? आकाश सर आणि भूमी मॅडम यांना काही धोका देण्यासाठी आला असेल तर, असा प्रश्न त्याच्या मनामध्ये येतो. आणि ही सगळी भीती प्रेक्षकांनो रागिणीने त्याच्या मनामध्ये भरलेली असते. रागिणी म्हणत असते की हे बघ हे वॉचमन, अरे बाबा हा बॉम्ब आता कुणी ठेवला तू बघितलंस ना, आणि भूमीला मारायची धमकी दिली. असे अनोळखी लोक येतात आणि इथे गेटजवळ बॉम्ब वगैरे ठेवून जातात. तेव्हा तू येणाऱ्या जाणाऱ्यांवरती बारीक लक्ष ठेव, ते लोक कोण आहे, तिथे आणून काय टाकतील काय माहिती. आणि असे जे लोक येतात ना, जे इथे भूमी आणि आकाशला भेटायचं आहे म्हणून सांगतात, त्यांना आकाश भूमीला भेटू द्यायचं नाही. अरे बाबा, त्या भूमीच्या जीवाला आधीच धोका आहे, तिला जर कुणी काही केलं तर आपल्या आकाशचं कसं होईल? आणि ते दोघेजण व्यवस्थित असणं आपल्या घरासाठी किती योग्य आहे तुला माहिती आहे ना. अरे बाबा, ते करते धरते आहेत, ते आपल्या सगळ्यांचे पोशिंदे आहेत आणि त्यांना जर काही झालं तर सगळं संपलंच म्हणून समज. तेव्हा मी काय म्हणते, याच्या पुढे कुणीही त्यांना भेटायला आलं ना तर आधी मला फोन करायचा, मला सांगायचं इथे भूमी आणि आकाशच्या जीवाला धोका आहे, त्याच्यामुळे आपण त्या दोघांना सेफ ठेवूया, या सगळ्यापासून आपण त्यांना लांब ठेवूया, कळलं ना तुला. तेव्हा इथे वॉचमन आता आपला मोबाईल काढतो, कारण रागिणीने काय सांगितलेलं असतं की कुणीही आलं तरीसुद्धा मला फोन करायचा, भूमी आणि आकाशच्या जीवाला धोका आहे, त्याच्यामुळे त्यांना डिस्टर्ब करायचं नाही, फोन मला करायचा. तेव्हा इथे एवढा रात्री आता वॉचमनने फोन केल्यानंतर रागिणी नंबर बघते आणि म्हणत असते की याला काय झालं आता, एवढं रात्री का मला फोन करतो आहे. तेव्हा रागिणी म्हणत असते, हां बोल रे बोल, काय झालं बाबा. तेव्हा इथे आता वॉचमन म्हणत असतो की रागिणी मॅडम, मी बोलतो आहे सदा. अहो इथे आहे ना एक माणूस आलेला आहे, त्याला आकाश सरांना आणि भूमी मॅडमला भेटायचं आहे. त्याने मला सांगितलं आकाश सरांना फोन करायला, म्हणून तुम्हाला मी फोन केला आहे. तेव्हा इथे रागिणीजवळ तो आता आकाश सर म्हणूनच बोलत असतो. तेव्हा रागिणी म्हणते, अरे बाबा तो आकाशला नाही मला फोन केला आहेस. तेव्हा इथे वॉचमन म्हणतात की सर, अहो तुम्ही सांगितलं होतं ना की तुम्हाला फोन करा म्हणून, जर कुणी भेटायला वगैरे आलं तर त्यांना डिस्टर्ब करू नका, म्हणून मी तुम्हाला फोन केला आहे ना. तेव्हा रागिणी म्हणते, हां हां अगदी बरोबर बरोबर, ठीक आहे ठीक आहे. आता तो नर्सचा नवरा तिथे आला आहे, म्हणजे नर्ससुद्धा कुठेतरी आजूबाजूला असेल. बरं झालं तुम्ही दोघेजण आलात, एवढ्या दिवस तुम्ही खूप वाचलात ना, पण आता नाही, आता तुम्ही दोघेही काही वाचणार नाही, तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच, असं इकडे आता रागिणी म्हणत असते. रागिणी इथे आता आपल्या ड्रॉवरमधून एक पिस्तूल काढते. ते पिस्तूल घेऊन ती आता इथे नर्स आणि तिच्या नवऱ्याला मारायला बाहेर जात असते. ते पिस्तूल तिने खास त्या दोघांसाठीच ठेवलेलं असतं, कारण ते दोघेजण आता भूमी आणि आकाश
यांना शोधत असतात सत्य सांगण्यासाठी। फोनवरती सुद्धा वारंवार ती फोन करत असते वेगवेगळ्या नंबरवरून, पण इथे आकाश आणि भूमी दोघांचंही बोलणं त्यांच्याबरोबर होत नाही। तर इथे देव पण बघा प्रेक्षकांनो, इथे आकाश आणि भूमी एवढ्या दिवस आपल्या बाळासाठी झटतायत, त्यांना इथे आता एकसुद्धा फोन नर्सचा लागलेला नाही आहे। पण इथे रागिनीला मात्र सगळ्यांबद्दलचे क्ल्यू लगेचच सापडतात, कारण रागिनी इथे खरोखर त्यांच्या 10 पावलं पुढे राहूनच इथे आता सगळे काही गेम खेळत असते। तेव्हा इथे रागिनी पिस्टल घेऊन आता बाहेर पडत असताना भूमीचं लक्ष जातं। भूमी म्हणत असते की रागिनी आत्या कुठे गेल्या? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी अगं कोण आहे इथे? कुणीच नाही आहे। रागिनी आत्या कुठे आहे सांग बरं? तेव्हा भूमी म्हणत असते, अरे तिकडे बघ ना, तुला इथे आपला मेन दरवाजा हा उघडा दिसत नाही आहे का? आपला दरवाजा बघ समोरचा, तुला उघडा दिसत नाही आहे? तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो दरवाजा तर उघडा आहे। तेव्हा भूमी म्हणते, कारण मला माहिती आहे इथे आता कोण आहे ते। तेव्हा इथे प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की रागिनी आता एवढ्या रात्री कुठे गेल्या असतील, कोण बरं आलं असेल बाहेर? तेव्हा इथे भूमी म्हणते, चल आकाश चल, बघायला तर हवंच। तेव्हा आकाश आणि भूमी दोघेजणं बाहेर येतात। तेव्हा रागिनी हातामध्ये पिस्तूल घेऊन घाईघाईने ती बाहेर चाललेली असते। तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, आत्या अगं कुठे जातेस तू एवढ्या रात्री? तू एकटी रात्री बाहेर का फिरतेस? तेव्हा रागिनी म्हणत असते, अरे आकाश मला झोपच येत नव्हती रे, मनामध्ये असे वेगवेगळे विचार आणि मला भीती वाटत होती। तेव्हा इथे माझा जीव गुदमरला आणि मग मी बाहेर इथे थोडं शतपावली करायला आली। शतपावली करत असताना मी खूप जास्त थकले रे, इतकी थकले की आपल्या वॉचमनच्या खुर्चीजवळ जाऊन आता मी बसणार होते आणि तेवढ्यातच तू मला आवाज दिलास, बघ ना किती थकले मी। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रागिनी तेव्हासुद्धा खोटंच बोलत असते। भूमी आणि इथे आता आकाश हे दोघेही खाली आलेले असतात आणि त्या दोघांना इथे रागिनी आत्या मूर्खात काढत असते। ती म्हणत असते की मी असेच आले होते वॉक करण्यासाठी। तेव्हा इथे भूमी म्हणत असते, कोण आहे तिकडे? कोणतरी गेलं तिथे आकाश, अरे आकाश कोणीतरी होतं इथे, लपून बसलं होतं तोंडाला बांधून वगैरे, मी बघितलं, माझ्या डोळ्याने बघितलं। तेव्हा आकाश म्हणतो, भूमी अगं हा तुझा भास असेल ना? तेव्हा रागिनी म्हणते की नाहीतर काय, भास असू शकतो। तेव्हा इथे आता भूमी खूपच जास्त चिडते आणि म्हणत असते की मला माणसांची ओळख नाही आहे का? मला माणसं कळत नाही का? मी लक्षात ठेवत नाही, मी सांगते ना, तिथे कुणीतरी होतं म्हणजे आहे, पळून गेलं कुणीतरी, इथे आवाज दिला तेव्हा इथे रागिनीच्या लक्षात येतं की कोण बरं पळून गेलं असेल। नर्स आणि तिचा नवरा दोघेही तिथून पळून गेलेले असतात। तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, आत्या चल, तू सुद्धा रात्री एवढं फिरू नकोस बाहेर, चल झोपायला। तेव्हा रागिनी म्हणते, हो बाबा मी येते, 5 मिनिटात येते, तुम्ही व्हा पुढे। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो, भूमी तुला भास होत आहेस का? तेव्हा भूमी म्हणते, अजिबात नाही, मला कशाला भास होतील, मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे, तेव्हा तर मी बोलले ना, नाहीतर मी कशाला बोलले असते? मी तिथे 2 माणसांना पळून जाताना बघितलं म्हणजे बघितलं। तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते की आकाश आणि भूमी पण ना नको त्या वेळेला टपकले, नाहीतर आजच त्यांचा गेम करून टाकला असता, संपवलं असतं त्यांना। तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, भूमी जाऊ दे, कधी कधी आपल्याला भास होतात। तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की हे लोक पण ना उगाच मध्ये आले, आताच्या आता या लोकांचा खेळ संपवला असता, पण मला आता सावध राहायला हवं आहे, कारण ही नर्स आणि तिचा नवरा कधीही भूमी आणि आकाशला गाठतील आणि बाळाबद्दलचं सगळं सत्य सांगतील। तर इथे बाळाबद्दलचं सत्य सांगण्यासाठी ते दोघेजण आकाश आणि भूमीला भेटायला आले होते। ही गोष्ट आता प्रीती नर्सचा नवरा वॉचमनला सुद्धा सांगतो, तरीसुद्धा वॉचमन इथे मूर्खासारखा रागिनीलाच फोन करून बोलावून घेतो। त्यानंतर भूमी आता मंदिरामध्ये चाललेली असते अभिषेक करण्यासाठी। तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, भूमी तुला किती वेळा सांगितलं घरातून एकटी बाहेर पडू नकोस म्हणून, मग तरीसुद्धा तू का पडलीस? तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश मी गोखले गुरुजींना फोन केला होता, त्यांनी मला सांगितलं जर तुम्हाला वाटत असेल की केसचा निकाल तुमच्या बाजूने लागावा तर मग तुम्ही एक काम करा, आजच्या आज जाऊन मंदिरामध्ये तुम्ही अभिषेक करा म्हणून। अरे म्हणून मी जात होते, बाकी तू माझी काळजी करू नकोस, मी एकदम ठीक आहे, एकदम उत्तम आहे मी, मला काही झालेलं नाही आहे, कळलं का तुला? तेव्हा तू ऑफिसमध्ये आता लक्ष दे, माझ्यामुळे तू इथे टेन्शनमध्ये राहू नकोस, असं इकडे भूमी म्हणत असते। त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी जात असताना तिचा कुणीतरी पाठलाग करते असं तिला वाटत असतं। तेव्हा इथे भूमी आकाशजवळ बोलता बोलता त्याला सांगत असते की मी आता पोचेनच थोड्या वेळामध्ये मंदिरामध्ये, तू सुद्धा तुझ्या कामाकडे लक्ष दे आणि जेवणसुद्धा व्यवस्थित कर, जेवून घे पोटभर। त्यानंतर इथे काळजीपोटी आता भूमी हे सगळं बोलत असते। रागिनीला आता तिच्या माणसांनी एक टीप दिलेली असते आणि ती म्हणजे की नर्स आज पुन्हा एकदा भूमीला भेटायला जाणार आहे आणि त्यामुळे आता ती टीप ऐकल्यानंतर रागिनीला
खूपच जास्त राग येतो. रागिनी म्हणत असते की संत्या, अरे ती नर्स आहे ना, पक्की माहिती मिळाली, ती नर्स आता पुन्हा भूमीला भेटायला जाणार आहे. तेव्हा तुला काय करायचं आहे माहिती आहे ना, त्या नर्सला संपून टाकायचं, तिथल्या तिथं मारून टाकायचं तिला, कळलं का? तेव्हा इथे आता नर्सला मारण्याची सुद्धा वेळ आलेली असते. इथे आता भूमी नुसत्या रिक्षांना हात करत असते. एक रिक्षासुद्धा तिला थांबत नाही आणि तिकडे मात्र इथे 2 मिनिटामध्ये आता खून केले जात आहे. तेव्हा इथे भूमी आता घाईघाईने चालत असते. भूमी आता घाईघाईने चालत असताना इथे आता तिच्या पाठीमागे कुणीतरी चालतंय असं तिला वाटत असतं. त्यामुळे इथे आता नर्सने आपला चेहरा वगैरे पूर्णपणे कव्हर केलेला असतो, तिला ओळखता येऊ नये म्हणून. त्यानंतर इथे भूमी पुढे जाते आणि इथे आता झाडाच्या मागे ती लपून बसते. नर्स तिचा पाठलाग करत असते. नर्सला तिला सांगायचं असतं की तिच्या बाळाला इथे किडनॅप तिने कुणाच्या सांगण्यावरून केलं होतं. तर इथे रागिनीचं एक नाव सांगायला इथे आता ती खूप वेळ घेते. भूमी तिचा हात पकडते आणि म्हणत असते, काय गं ये, माझा पाठलाग का करतेस तू? कोण आहेस कोण तू? माझ्या जीवावरती का उठलेस ते सांग बरं मला. कोण आहेस तू? बघू दे मला. तेव्हा इथे रागिनीला आता रिक्षा भेटलेली असते. संत्याला तिने सांगितलेलं असतं की किती वेळात तिथे पोचायचं आहे, लवकरात लवकर पोचायचं आहे. भूमी जिथे आहे ना तिथे जा. ती नर्स तिथेच आता भूमीला भेटायला जाणार आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, चल तुला पोलिसांच्या ताब्यात देते, चल सांग मला आत्ताच्या आत्ता कुणाच्या सांगण्यावरून तू हे सगळं केलंस ते सांग. तेव्हा इकडे आता नर्स म्हणत असते की सांगते, तेच सांगायला आले मी इथे. तेव्हा भूमी म्हणते, मग सांग ना, किती दिवस घालवलेस गं तू? माझ्या बाळाला कुणाच्या सांगण्यावरून किडनॅप केलंस, त्याचबरोबर कुठे ठेवलंस हे सगळं तुला माहिती आहे ना, मग तू का सांगत नाही आहेस? मला आत्ताच्या आत्ता सांग, माझं बाळ कुठे आहे? कुठे आहे माझं बाळ? तेव्हा इथे आता भूमीने तिला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ती काही देत नसते. ती म्हणत असते की तू माझ्या बाळाला गायब केलंस, माझं बाळ कुठे आहे आणि तिच्याबद्दल तुला काय काय माहिती आहे हे बघ, तुला आता कोर्टामध्ये येऊन साक्ष द्यायचे. चल चल, क्षितिजा माझी मुलगी आहे ना, ते तुला सगळ्यांना सांगायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आणि त्याचबरोबर आकाश हे दोघेजणं प्रत्येक वेळेला सगळ्यांची मदत करत असतात. पण इथे आता नर्स म्हणत असते की हे बघा, तुम्ही थांबा, मी काही इथे तुम्हाला धोका वगैरे द्यायला आलेली नाही आहे. मी तुम्हाला 2 वेळा फोन केला होता, पण तुम्ही माझा फोनच उचलला नाहीत आणि जेव्हा उचललात तेव्हा वेळ निघून गेली होती. तेव्हा इथे भूमी आता फोन उचलते. तेव्हा एका दुसऱ्या माणसाकडेच फोन असतो. तर एका माणसाने माझ्या मोबाईलवरून तुम्हाला फोन केला होता ही गोष्ट भूमीला कळते. तेव्हा तिला कळतं की इथे आता नर्स आणि तिचा नवरा मला बाळाबद्दलचं सगळं सत्य सांगत आहेत. तेव्हा इथे रागिनीला खूप जास्त भीती वाटत असते. रागिनीला वाटतं आता नर्स माझं नाव घेते की काय. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे संता येतो आणि इथे आता पाठीमागून तिच्या पाटणीमध्ये चाकू खुपसतो. तर इथे संत्याने आता रागिनीसाठी त्याने जे काम केलेलं आहे ते तिला खूपच जास्त आवडलेलं असतं. कारण इथे प्रीती नर्स खूपच जास्त जीवाजड झालेली असते. रागिनीचं सत्य सगळ्यांना सांगायला निघालेली असते. त्यामुळे तिला जागच्या जागी संपवणं ही महत्त्वाची गोष्ट उरलेली असते आणि त्यामुळे इथे आता प्रीती नर्ससुद्धा निघून गेलेली असते. इथे संताजीने तिला मारल्यानंतर इथे प्रीती नर्सला खूपच जास्त आनंद होतो. ती म्हणत असते की अरे वा, म्हणजे आता माझ्या काळजाचा, माझ्या जीवाचा फास निघून गेला, मला आता कसलीही चिंता नाही आहे. आता ही नर्स मेली ना की आता माझ्या सगळ्या कारस्थानांवरती आपोआप पडदा पडणार. तेव्हा इथे रागिनीला आनंद झालेला असतो, मात्र भूमीला अजिबात आनंद होत नाही. भूमी म्हणत असते, प्रीती नर्स उठा ना, प्रीती नर्स उठा, प्लीज डोळे बंद करू नका, मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाते, तुम्हाला काही होणार नाही आहे. प्रीती नर्स चला, मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाते, तुम्ही प्लीज डोळे उघडा, डोळे उघडा, मी ॲम्ब्युलन्सला फोन करते. तेव्हा इथे आता प्रीती नर्स भूमीचा हात पकडते. तेव्हा भूमी म्हणते, प्रीती नर्स सांगा ना, माझ्या क्षितिजाला कुणी किडनॅप करायला सांगितलं होतं? माझं बाळ जन्माला आल्या आल्या माझ्यापासून का वेगळं केलं सांगा ना. अहो तुम्हाला तर कोर्टामध्ये साक्ष द्यायची होती ना, चला कोर्टामध्ये साक्ष द्या, चला ना. तेव्हा इथे आता प्रीती नर्सने तिथल्या तिथे जीव सोडलेला असतो. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, इकडे आता खूपच जास्त टेन्शनमध्ये रागिनी असते. रागिनीचं टेन्शन दूर झालेलं असतं, पण इथे भूमीला खूप जास्त टेन्शन येतं. कारण इथे प्रीती नर्स, तिचा नवरा हे खूप महत्त्वाचे साक्षीदार आहेत की बाळ हे भूमीचंच आहे असं सांगण्यासाठी. तेव्हा इथे भूमी लगेचच आता इकडे फोन करते. इथे फोन करते ती गायकवाड सरांना आणि म्हणत असते की गायकवाड सर, नर्स सिस्टरचा इथे खून झालेला आहे. प्रीती नर्स इथे आता पडलेली आहे. मंदिराकडे जाणारा तो सुमसाम रस्ता आहे ना, त्या ठिकाणी एका माणसाने येऊन तिच्या पोटामध्ये चाकू खुपसला आणि तिला जागच्या जागी ठार केलं. तेव्हा इथे आता गायकवाड सरांना ही माहिती दिलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांना भूमी म्हणत असते की उठा ना,
उठा ना इकडे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की प्रीती नर्स असं करू नका, तुम्ही प्लीज डोळे उघडा ना, आमच्याकडे बघा तरीसुद्धा इथे प्रीती नर्स तिच्याकडे काही बघायला तयार नसते, कारण तिला इथे आता खूपच जास्त गुंगी आलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी ही फार चिडलेली असते. ती म्हणत असते की याला तर मी सोडणारच नाही आहे, चांगला धडा शिकवणार. आणि प्रीती नर्स आता तिथून गायब झालेली असते. तिची डेड बॉडी कुणीतरी गायब केलेली असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे रागिणीने सांगितल्याप्रमाणे सगळं घडलेलं असतं. प्रीती नर्सची डेड बॉडीसुद्धा तिथून गायब झालेली असते. त्याचबरोबर इथे आता सगळं प्रकरण जागच्या जागी थांबले असं तिला वाटत असतं. आता प्रीती नर्सचा नवरा एकदा का सापडला की त्याचा काटा काढलाच म्हणून समजा. यशपाल, प्रीती, तर इथे आता सगळे लोक जे जे चांगले आहेत त्या सगळ्यांना इथे आता रागिणीने मारण्याचा प्रयत्न नाही केला आहे, तर कितीतरी लोकांना तिने मारूनसुद्धा टाकले. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता आकाश म्हणत असतो की नाही नाही सर, तुम्ही असं का करताय, प्लीज सर असं करू नका. तेव्हा भूमी म्हणते काय झालं आकाश. तेव्हा आकाश म्हणत असतो की आपली केस जी सरंजामे वकिलांनी घेतली होती ना, ती आता परत काढली आहे. ती केस घ्यायला कुणीच तयार नाही आहे. सरंजामेने आपली केस सोडली. तेव्हा भूमीला खूपच जास्त वाईट वाटतं. त्याचबरोबर इथे भूमी म्हणत असते आकाश, तुला माहिती आहे का, अरे इथे आपल्या गीतांजली मॅडमचा रेफरन्स इथे आता अमोलीला आपल्या रागिनी आत्याने तर दिला आहे. हो ना रागिनी आत्या, गीतांजली आणि अमोली यांची भेट तुम्हीच घडवून दिलीत ना, असं भूमी आता रागिनीला आकाशच्या समोरच विचारत असते.